भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आखाती देशातल्या युद्धामुळे आणि सरकारकडून त्या संदर्भाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारकडून अधिकृत हे सर्व काही अलबेल आहे. इंधनाची आणि गॅसची टंचाई म्हणजे LPGची अजिबात पडणार नाही. भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठे सिलेंडरची कमतरता नाही, सिलेंडरचे भाव वाढणार नाही या अफवा महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार पसरवत आहे. पण प्रधानमंत्री मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यामध्ये प्रचारात अडकलेले आणि त्यांच्या प्रचाराच्या कोणत्याही भाषणामध्ये या विषयांचा उल्लेख नाही जो जीवनावश्यक आहे. त्यांच्या वतीनं लोक बोलत आहेत सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25-25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असं आता चित्र आहे. अनऑर्गनाइज कामगार लेबर जो सगळ्यात जास्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, ती हॉटेल इंडस्ट्री साधारण 40% बंद झाली. 40%. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये LPG अभावी हॉटेल्समधली हॉटेल्स बंद आहेत आणि 40% इंडस्ट्री बंद झाल्यामुळे तिथे परत रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. ह्या कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाहीये. लोकांनी काय करायचं? नोटबंदीच्या वेळेला ज्या रांगा लागल्या तशा रांगा लावून माणसं रांगेत मारली गेली. तेच आता सिलेंडरच्या रांगेमध्ये होईल अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसत आहे. हे सरकार जनताविरोधी आहे आणि हे सरकार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावरती परिस्थिती ओढावलेली आहे. पण डॉक्टर इराण हा खरं तर भारताचा जुना मित्र आहे. पहिल्यांदा कसं होतंय की आपल्या देशानं इराणशी संवाद केल्यानंतर भारतात 2 तेलवाहू जहाज संवाद झाला आहे असं अजून इराणकडून सांगितलं जात नाहीये अधिकृतपणे. भारताकडनं अफवा पसरवल्या जातात. खरं म्हणजे इराणशी संवाद होणं गरजेचं आहे, पण इराणशी तुम्ही कोणत्या तोंडानं संवाद करणार आहात? ज्या इराणचा सर्वोच्च नेता इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला त्याच्या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधी शोक संवेदना व्यक्त केली आहे. त्या इराणशी तुम्ही कोणत्या तोंडानं बोलणार आहात? खरं म्हणजे आपण इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचं आहे युद्धाच्या ठिकाणी. पण भारतानं एक तटस्थ भूमिका घेऊन इराणच्या दुःखामध्ये सहभागी होणं गरजेचं होतं. खास करून इराणचे सर्वोच्च नेत्याचं निधन झालं या युद्धात आणि 200पेक्षा जास्त कोवळ्या बालिकांचा मृत्यू किंवा हत्या त्या युद्धामध्ये झाली. ही अत्यंत दर्दनाक अशी गोष्ट आहे. या संदर्भात भारताकडून अजूनही शोक संवेदना व्यक्त केलेल्या नाही. फक्त हार्मोज समुद्रधुनीतून तेलाचे टँकर सोडा इथपर्यंत इराणचा संबंध आहे का? नाही. इराण त्याने आमचे राजनैतिक, व्यक्तिगत आणि सांस्कृतिक संबंध अनेक वर्षापासून आहे. डॉक्टर तुम्ही काल केलं होता त्याच्यावर नाही म्हणून आम्ही गॅस काढून तुम्हाला देणार. हा विषय भ्रष्टाचाराचा नाही. हा विषय मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणीला विकलं
भाजपने फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे. तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. जिथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी नाले गटार बरं का ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. गटारांनाही किंमत आली. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा असे सांगण्याची स्थिती मला दिसते की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय संपत्ती घोषित. हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना. ही मोदींची योजना आहे, आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. हो, भाजपला का वाईट वाटतंय? भाजप मोदी विरोधी कधीपासून झाली? भाजपनी मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये, लक्षात घ्या. आम्ही जी भूमिका मांडतोय गटार बचाव आणि गटार राष्ट्रीय संपत्ती, खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ONGC कार्यालयात जाऊन तिकडल्या चेअरमनला भेटून बैठक घेतली पाहिजे आणि मिठी नदी ताब्यात घेतली पाहिजे. गेल्या वर्षी जी काश्मीरमध्ये स्थिती होती, ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस सुद्धा सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी बोलावली होती. तुम्हाला असं वाटतं का एक आठवडा दिल्लीत होता, अशी सर्वपक्षीय बैठक सध्याची जी देशातील परिस्थिती ही पाहता बोलवण्याची गरज आहे? बघा, गरज तर नक्कीच आहे, पण दिल्लीमध्ये सध्या एक घोषणा धूम मचा रही, नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब. ही घोषणा पार्लमेंट बाहेर सर्वत्र धूम माजवते. का है नरेंद्र जी? नरेंद्र जी केरल में है, नरेंद्र जी कहाँ है? नरेंद्र जी तमिळनाडू में है, आसाम में है. नरेंद्र जी पार्लमेंटमध्ये नाही आणि सिलेंडर लोकांच्या घरात नाही. त्याच्यामुळे बैठक घेणार कोण? बैठक घ्यायला प्रधानमंत्री पाहिजेत ना, ते नाही आहे. आणि जे राहुल गांधी सांगतात ते सत्य. यापुढे नरेंद्र मोदी हे पार्लमेंटला येतील की नाही शंका, कारण त्यांना पार्लमेंटमध्ये यायला तोंड राहिलेलं नाही असं जे गांधी म्हणतायत त्यात तथ्य. मुंबईमध्ये एक महत्त्वाचे असे इम्पॅक्ट होतं की हॉस्पिटल्स जे आहेत महापालिकेचे असतील आणि राज्य सरकारचे असतील की जे हॉस्पिटल्स आहेत अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आता कॅन्टीन सुरू होते त्यांचे ते बंद झाले. बाहेरचे रुग्ण जे येत आहेत त्यांच्या पेशंटचे फार मोठ्या हाल होतात, म्हणजे नातेवाईक हे आहेच ना. याच्यावरती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलंय का? कोविड काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा होईल याची काळजी घेतली, इंजेक्शन्स मिळतील याची काळजी घेतली, उपचार मिळतील याची काळजी घेतली. अशा प्रकारची काही योजना उपक्रम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार या ठिकाणी घेतली आहे का? तर मला अजिबात दिसत. हा, हॉस्पिटलमध्ये जर कॅन्टीन्स बंद झाल्या असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या खाण्यापिण्याच्या ठिकाणी गॅसच्या अभावी जर या सगळ्या योजना बंद झाल्या असतील तर लोकांनी जगायचं कसं? धाबे बंद आहेत, छोटे हॉटेल्स बंद आहेत, खाण्यापिण्याच्या गाड्या बंद आहेत, वडापावच्या गाड्या बंद झाल्या आणि देवेंद्रजी म्हणतायत आणि नरेंद्रजी म्हणतात सब कुछ ठीक आहे. काय ठीक आहे? तुमच्या वर्षा बंगल्यावर ठीक असेल, वर्षा बंगल्यावर जे एखादं गटार असेल त्यातून तुम्ही गॅस काढला असेल, पण ती यंत्रणा ती पाईप तुम्ही जनतेलाही द्या गॅस काढण्याचे ना, दिले पाहिजे. एकनाथ शिंदे ठाण्यातून गॅस काढत असतील, पार्थ पवार आणि तुमच्या मातोश्री बारामतीमधून गॅसचा पाईप एखाद्या गटारातून काढत असतील, निदान पाईप तरी पुरवा गॅस काढायला गटारात. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे का आंदोलन दिसत नाही? बोलता एका साईडला मनसे पक्ष जो आहे तो
काँग्रेसने आंदोलन केलं. उलट आदित्य ठाकरे नेते कुठे आहेत? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सभागृहात आवाज काढताना दिसत नाही, या मैदानात पुढे आंदोलन करताना दिसत नाही. नाही आम्ही आंदोलन करू ना. मी जे तुम्हाला म्हणतो मिठी नदीतून गॅस काढण्याची योजना आम्ही अंमलात आणू, हे आंदोलनच आहे. तिथे आदित्य ठाकरे जाणार. करू ना. तुम्ही वाट का बघत नाही? गॅस काढण्याची प्रक्रिया सुरू आहे ना. विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्याबरोबर प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूमध्ये सिलेंडर सुद्धा मिळेल असं ते विधेयक मांडलं पाहिजे. लोगों के घरों से सिलेंडर गायब है, लेकिन सरकार सदन में ये कह रही है कि विपक्ष भ्रम फैला रहा है, पेट्रोल डीजल और गैस की कोई कमी नहीं है. मेरे पत्नी को 2 दिन से गैस नहीं मिला, सिलेंडर नहीं मिला. मेरे पत्नी को मेरे घर में तुमच्या घरी स्वतःच्या सिलेंडर नाही आहे. महानगर गॅसचं येत आहे, पण आम्हाला सिलेंडर पण लागते एखादं. असं म्हणजे पाईप गॅस पण आहे. पण सिलेंडरची गरज लागतेच ना कुठेतरी अख्ख्या घरामध्ये. सकाळपासून मला 60 ते 70 लोक भेटले निघताना. सिलेंडर कुठून मिळवायचं, ही परिस्थिती आहे देशभरामध्ये. काय भ्रम फैला है? आप मुझे बताइए भ्रम क्या है? दिल्ली में पार्लियामेंट में एक घोषणा धूम मचा रही है कि नरेंद्र जी गायब और सिलेंडर भी गायब. इसका जवाब देना चाहिए नरेंद्र जी कि मैं गायब नहीं हूँ, मैं सिलेंडर की खोज में हूँ, मैं नाले और गटार ढूंढ रहा हूँ. गटार से कैसा गैस का प्रोजेक्ट बना सकूँ, उसके बारे में मेरी गौतम अडानी के साथ मीटिंग चल रही है. गौतम अडानी अब गटार में भी इन्वेस्टमेंट करेंगे और ये जो सब गटार है वो भी हम अडानी जी को दे देंगे. सब कुछ दिया तो गटार भी दे देंगे ना. क्या भ्रम है भाई? बड़ी बड़ी कतारें खड़ी है सिलेंडर के लिए, लखनऊ से लेकर मुंबई तक, कलकत्ता से लेकर चेन्नई तक, दिल्ली से लेकर जम्मू तक. लोग नोटबंदी के बाद कतार में खड़े सिलेंडर के लिए. भारतीय जनता पार्टी का यह हॉबी है कि लोगों को कतार में खड़े करके मार दो. आप टेंशन मत लीजिए. जिस तरीके से मैंने कोविड के काल को संभाला, ठीक उसी तरीके से मैं इसे भी संभालूंगा. हाँ कोविड के काल को संभाला. पूरा गंगा नदी में डेड बॉडीज बह रहे थे, संभाला. गुजरात में श्मशान में जगह नहीं मिल रही थी जलाने को डेड बॉडीज को जगह जगह पे. क्या संभाला आपने? ईरान को लेकर से 2 जो एलपीजी के कंटेनर छोड़े गए हैं, कहा गया है सरकार की तरफ से, क्या कहना? क्या ये भ्रम नहीं है? क्या भ्रम की बात करते हो तो ये भी भ्रम ही है मुझे लगता है. जब तक यहाँ कंटेनर आते नहीं, अगर ईरान ने छोड़ा है हमारी कंटेनर्स को तो मोदी जी ने ईरान को धन्यवाद देना चाहिए. हम इजराइल के साथ खड़े हैं, उसके बावजूद अगर ईरान ये मानवता दिखा रही है, हिंदुस्तान के बारे में रिश्ते निभा रही है, तो प्रधानमंत्री ने ईरान को धन्यवाद देना चाहिए. सिलेंडर नहीं है, आपने कहा आपके घर में भी सिलेंडर नहीं है सिलेंडर. मेरे जैसे हजारों लाखों लोगों के घर में सिलेंडर नहीं है. तो आप क्या करोगे? आप भ्रम फैला रहे हो कि सब कुछ ठीक है. फिर ये इतनी बड़ी बड़ी कतारें क्यों है सिलेंडर? मैं यहाँ पे आ रहा था दादर से, मैं 3 जगह पे देखा कतार है, लंबी लंबी कतार. मैं सुबह भांडुप से निकला हूँ, लोग अपना एम्प्टी सिलेंडर लेके जा रहे थे. तो कौन सा भ्रम है? सर्वदलीय बैठक होनी चाहिए क्या सर? सर्वदलीय बैठक होने के लिए प्रधानमंत्री दिल्ली में होनी चाहिए. वो तो प्रचार में बिजी है. हाँ, राहुल गांधी जी के खिलाफ बात कर रहे हैं, हमारे खिलाफ बात कर रहे हैं. आप सिलेंडर के बारे में क्यों नहीं बात? आप जो ईंधन के भाव बढ़े हैं उसके बारे में क्यों नहीं बात करते? आप महंगाई बढ़ गई है युद्ध की वजह से, आप उनके बारे में क्यों नहीं बात करते? रावसाहेब, आणखी एक विषय की हा जो सगळा गॅस तुटवडा आहे किंवा विमानाचा जो हवाई मार्ग आहे, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता देशात यावेळेस IPL मॅच सुरू करण्यास काही अडचण निर्माण होऊ शकतात असे नाही अजिबात अडचण निर्माण होणार नाही. कारण अमित शहाचे चिरंजीव जय शहा बरं का, हे IPL साठी जर गॅस वगैरे लागणार असेल
तर ते गॅसचं कंटेनर जे इराणवरून निघालेलं आहे ते IPL साठी वापरतात. सर